सचिन अस्मिताकडून अर्जुनच्या केसेसबद्दल काही माहिती काढून घेण्याच्या प्रयत्नात असतोच, पण नेमका अर्जुन तिथे टपकतो. अस्मिता म्हणते की अरे तू इथे. सचिन मला तुझ्या केसेसबद्दलच विचारत होता. अर्जुन त्याच्याकडे डोळे वाटारून पाहत विचारतो की का. तेव्हा सचिन गडबडतो. तो कारण सांगतो की नाही रे, म्हणजे आमच्यासारख्या सामान्य माणसाला माहीत नसतं ना की कोर्टात नक्की चाललंय तरी काय. तेव्हा सचिनला अर्जुन टोमणा मारतो. त्याच्याबद्दल तू नाच आणून न घेतलेलंच बरं आहे. अस्मिता विचारते की पण असं का. तेव्हा अर्जुन म्हणतो की अस्मिताई, असं म्हणतात ना की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढूच नये. आता बघा प्रेक्षकांना अर्जुन काय म्हणतोय. आणि सचिन, तू नको काळजी करूस. अरे एक दिवस मी तुला कोर्टाची पायरी चढायला नक्की लावे ना. तेव्हा सचिनचा जीव अगदी कंठाशी येतो. त्यानंतर अस्मिताचा हात पकडतो तो, म्हणजे अर्जुन म्हणतो की चल अस्मिताई, चल तुझ्यासाठी खास सरप्राईज, चल 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 चल. तो तिला घेऊनच जातो. सचिन थोडक्यात सुटला. इकडे प्रियाला मात्र साक्षीने चांगलंच ओळखलेलं असतं. ती तिला विचारते की तू इथे आलीस म्हणजे नक्कीच काहीतरी तुझा स्वार्थ आहे. इतके दिवस मी इथे राहते हे तू कोणालाच कळू दिलेलं नाही आहेस. तेव्हा प्रिया कारण बघा काय देते. अगं नाही ग साक्षी, अगं माझा काहीही स्वार्थ नाही आहे. मला जस्ट तुझी काळजी वाटली आणि जेव्हा मी इथे आले ना तेव्हा तुझ्या दाराबाहेर पोलीस उभा होते. तेव्हा मला इतकं टेन्शन आलं ना साक्षी, मला वाटलं की तू पकडली गेली की काय. आता साक्षी प्रियाचे उलट आभार मानते, कारण ती तिथे आहे तरीही पोलिसांना तिने काही माहिती दिली नाही म्हणून. आता प्रिया उत्सुकतेने विचारते की बरं मला सांग साक्षी, तू इथे आहेस आणि नाव बदलून राहतेस हे कोणाकोणाला आणखीन माहिती आहे. तेव्हा घाबरलेली साक्षी सांगते की खरं तर मला ना प्रिया, कोणीतरी सतत काहीतरी धमकीचे मेसेजेस पाठवत असतं. माझ्या भूतकाळातल्या खुणा, मला असं वाटतं की तो जो व्यक्ती आहे ना जो पाठवतोय तो नक्कीच माझा किंवा अण्णाचा ना शत्रू असणार आहे. साक्षीला असं घाबरलेलं पाहून प्रियाला उकळच फुटणार आहेत, म्हणजे फुटतच असतील पण ती दाखवत नाही आहे. प्रिया लगेच बघा कशी सिंपती दाखवते. उठून साक्षीजवळ जात विचारते की काय सांगतेस काय साक्षी. अगं पण अण्णा सर असताना तू घाबरतेस कशाला. मला खात्री आहे अण्णा सर ना असे चुटकेसरशी त्या ब्लॅकमेलरला शोधूनच काढतील. म्हणजे प्रियाचा कावा काय आहे, साक्षीकडून महिपतची माहिती काढून घ्यायची. तर साक्षी, अण्णा सर कसे आहेत का. बरं तर आहेत ना ते. त्यावर साक्षी आता घाबरत सांगते की प्रिया, अण्णांचं खरं तर काहीच पत्ता नाही आहे गं. 1 महिन्याभरापूर्वी आमची भेट झाली होती, त्यानंतर ते कुठे आहेत कसे आहेत मला काहीच माहिती नाही आहे अगं. प्रिया धक्का बसल्यासारखं नाटक करते. काय. साक्षी म्हणते की हो, मी नागराज अंकलला पण विचारलं, त्यांनाही काहीच माहिती नाही आहे. प्रिया नागराजला टोमणा मारते. त्या नागराज काकाचं काय गं, काही उपयोग नाही आहे त्यांचा. साक्षीला दिलासा देण्यापुरतं प्रिया म्हणते तू काळजी करू नकोस हा साक्षी, आपण मिळून अण्णा सरांना शोधून काढूयात. साक्षी म्हणते प्रिया, अगं पण आपण शोधणार कुठे आहोत, कारण अण्णा कुठे गेलेत काय काहीच पत्ता वगैरे नाही आहे त्यांचा. त्यावर प्रिया कशी घाबरवते बघा. साक्षी तू काळजी करू नकोस, मी ना अण्णा सरांना नक्की शोधून काढेन, फक्त तुझ्यासाठी. मला माहिती आहे, म्हणजे मला वाटतंय बरं का की अर्जुन किंवा त्या किल्लेदाराला नक्कीच अण्णा सरांबद्दल काहीतरी माहिती असेल. मी त्यांच्याकडून माहिती काढते आणि तुला कळवते. पण साक्षी त्यात पण एक प्रॉब्लेम आहे अगं. म्हणजे अण्णा सरी जर मला सापडले तरीसुद्धा त्यांना कसं माहिती ना की मी तुझी मदत करते ते. कारण मी कितीही जरी सांगितलं तरी त्यांना ते खोटंच वाटेल अगं. आणि जरी सापडले तर ते माझ्यासोबत येतील का. म्हणजे प्रियाला काय करायचं आहे बघा प्रेक्षकांनो, नागराजच्या तावडीत महिपत आहे हे तर माहिती आहे, साक्षीकडनं माहिती काढायला आली तर साक्षीलाही माहिती नाही आहे. आणि जरी आता साक्षीसोबत मिळून तिने महिपतला शोधलं तरी महिपतने तिच्यावर विश्वास टाकावा, कारण महिपतला ती आपल्या बाजूने वळवेल किंवा महिपतला आपल्या दबावाखाली घेईल. ही प्रियाची खेळ आहे. तोचपर्यंत इकडे अश्विन अर्जुन सायली चैतन्यसोबत त्याचा मित्राला भेटतो. हॉस्पिटलचा तोच मित्र
ज्याच्याकडून अश्विनने पुरावा मिळवलेला असतो. अर्जुन त्याच्याशी बोलतो की हाय सौरभ, 22 वर्षापूर्वी माझ्या आत्याचा अपघात झाला होता आणि इथे या हॉस्पिटलमध्येच आम्हाला तिची एक बॉडी मिळाली होती. माझी आत्या 22 वर्षानंतर परत आलीच आहे, पण म्हणजे यातून एकच कळतं की ती बॉडी खोटी होती तर, आणि त्या बॉडीचे सगळे रिपोर्ट्स माझ्याकडे आहेत. ही कोर्टाची ऑर्डर. अर्जुन त्याच्या हाती कोर्टाकडून मिळालेली ऑर्डर सोपवतो. तेव्हा अश्विनचा मित्र सौरभ सांगतो की खरं तर अश्विनने फोन करून आधीच मला सगळं सांगितलं होतं. इतक्यात त्यांचा एक स्टाफ मेंबर त्यावेळची ती फाईल घेऊन येतो. आता तो सौरभ अर्जुनच्या हाती ती फाईल सोपवतो आणि त्या बॉडीबद्दलच्या सगळ्या डिटेल्स त्याच्यात असल्याचं सांगतो. अर्जुनला तो म्हणतो की तुम्ही फाईल बघत बसा, मी तोपर्यंत राऊंडला जाऊन येतो. अश्विन सौरभचे मनापासून आभार मानतो. खरंच तुझ्यामुळे आमचा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. सौरभ म्हणतो की अश्विन, अरे हा काय प्रश्न फक्त आपल्या मैत्रीचा नाही आहे, आमच्या हॉस्पिटलच्या रेप्युटेशनचा सुद्धा प्रश्न आहे ना. आणि काळजी करू नकोस, हा प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होईल. तो आता राऊंडला निघून जातो. जेव्हा अर्जुन ते सगळे रिपोर्ट चेक करत असतो तेव्हा नेमकं चैतन्याला एक चूक सापडते. चैतन्य ती चूक दाखवून देतो की अर्जुन, ही तारीख तर आपल्याकडे असलेल्या रिपोर्टच्या तारखेला मॅचच होत नाही आहे ना. इथेच बसतो या चौघांना पहिला धक्का. त्यानंतर जेव्हा अर्जुन थोडीफार फाईल चाळतो तेव्हा त्याला भरपूर चुका आढळून येतात. इथे बघ, एंट्री पण किती चुकीची लिहिली. तेव्हा सायली विचार करते की अरे बापरे, इथे तर आणखीन गोंधळ आहे. मग अर्जुन म्हणतो की हो, हे सगळं म्हणजे सगळं प्लॅन करून ठरवून केलेलं आहे, तर हे त्यांच्या अचूक ध्यानात येतं. अर्जुन म्हणतो की आता आपल्याला मॉकमध्ये जावंच लागेल, तिथेच कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन मिळेलच. तेव्हा अश्विन सांगतो की हो, सौरभ यासाठी आपली मदत करणारच आहे. अर्जुन म्हणतो की अश्विन एक काम कर, आपल्याला मॉकमध्ये गेल्यानंतर काय गोंधळ आहे ते कळेलच, पण त्याच्याकडून त्यावेळचं तिथले CCTV फुटेजही मागून घे. नागराज प्रियाने त्यावेळी सुनीता नर्ससोबत मिळून काय काळाबाजार केला होता हळूहळू अर्जुन सायलीसमोर उघडच होत असतं. आता लगेच त्यांनी दाखवले प्रेक्षकांनो की मॉकचे सगळे रिपोर्ट अर्जुनच्या हाती आले तर. तेव्हा सायली विचारते की याच्यामध्ये आपल्याला काही पुरावे मिळतील का. तेव्हा अर्जुन म्हणतो की बघूयात थांब. चैतन्य सांगतो तिला की मॉर्गमध्ये त्यावेळी किती डेड बॉडीज आल्या आणि किती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आल्या त्या सगळ्याच्या डिटेल्स आहेत. अर्जुनला आता तिथेच एक खूप मोठी चूक आढळून येते. अर्जुन विचारतो की अश्विन, मॉर्गमध्ये हे कसले नंबर्स दिलेले आहेत. तेव्हा अश्विन उत्तर देतो की दादा, अरे ते मॉर्गमध्ये डेड बॉडीचे नंबर आहेत, त्या सगळ्या एंट्रीज लिहिलेल्या असतात ना. मग अर्जुन सांगतो की पण नंबर लिहिणे नाही आहेत ना. हे बघ, 131, 132, 133, बट 134 नाही आहे इथे, डिरेक्ट 135 आहे. मग 134 डेड बॉडीचं काय झालं नक्की. चैतन्य धक्क्याने विचार करतो की म्हणजे एकतर ती बॉडी गायब तरी केली गेली किंवा मुद्दाम कहाळ तरी करण्यात आले आहे. तेव्हा अर्जुन विचार करतो की मॉर्गमध्ये 134चं काहीच रेकॉर्ड नाही आहे, म्हणजे ती बॉडी एकतर तिथे आलीच नव्हती किंवा मुद्दाम यामध्ये एंट्री तरी केलेली नाही आहे. तेव्हा सायली खुलासा करते की म्हणजे आपला संशय खरा ठरतोय, तर हीच बॉडी आपल्याला दिली असणार आहे आणि याची नोंद मुद्दामच ठेवण्यात आली नसेल तर. आता अर्जुन अश्विनला विचारतो त्या CCTV फुटेजबद्दल. तेव्हा अश्विन सौरभला कॉल करणारच त्यापूर्वीच एक स्टाफ मेंबर येऊन एक पेनड्राईव्ह देऊन जातो. अश्विन सांगतो की प्रतिमा हत्येची डेड बॉडी जेव्हा आपल्याला दिली त्या दिवशीचं हे CCTV फुटेज आहे. अर्जुन पटकन आपला लॅपटॉप काढतो आणि तो पेनड्राईव्ह त्याला कनेक्ट करतो. आता सर्वजण एकत्रित पापणी न लावता ती फुटेज चेक करत असतात. अचानक CCTV फुटेजमध्ये एक धक्कादायक गोष्ट आढळून येते, कारण नागराज ती डेड बॉडी घेऊन जाताना तर दिसतो, पण त्याचा चेहरा स्पष्ट काही दिसतच नसतो. अर्जुन आता तर्क लावतो की म्हणजे हा तोच माणूस आहे ज्याने
प्रतिमा हत्येची खोटी डेड बॉडी तर अरेंज केलीच, पण 22 वर्षापूर्वी प्रतिमा हत्येचा अपघात घडवून आणणारा सुद्धा हाच आहे. तेव्हा सायली म्हणते की हो, आपल्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर फक्त हा एकच व्यक्ती आहे ना, तो म्हणजे नागराज. पण सध्या प्रेक्षकांना यांना अजून कळलेलं नाहीये की त्यामागचा खरा सूत्रधार नागराज आहे ते. प्रिया इकडे साक्षीचा विश्वास जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. साक्षीला मुद्दामच म्हणते की तुला मागच्या वेळेस काय झालं तर आठवते ना, जेलमध्ये असताना माझ्यामुळे तू जेलमध्ये आली आहेस असा विचार करून अण्णा सर माझ्यावरती किती चिडले होते. आता ती प्रिया साक्षीला काय सल्ला देते बघा. साक्षीची तिला काही घेणं देणं नाही आहे, तिला फक्त महिपत हातात आला पाहिजे. मुद्दामच साक्षीला म्हणते की साक्षी, तू ना एक व्हिडिओ रेकॉर्ड कर आणि त्यामध्ये सांगा तू की मी तुझी कशी मदत करते ते. म्हणजे काय, जेव्हा अण्णा सर मला भेटतील ना, निदान ते माझ्यावरती विश्वास तरी ठेवतील. घाबरलेली साक्षी विचारते की प्रिया, तुला खरंच असं वाटतं अर्जुनच्या थ्रू तू अण्णांना शोधू शकशील? तेव्हा प्रिया म्हणते की साक्षी, अगं सुभेदाराच्या आणि किल्लेदारांच्या घरात कान आणि डोळे नीट उघडे ठेवले ना की खूप काही कळतं अगं. म्हणजे प्रिया किती मूर्ख आहे, म्हणजे गाफील पण राहिले. तिकडे अर्जुन सायली वेगळंच पुराव्यांच्या मागे लागलेत आणि इकडे भलतंच काहीतरी करत बसले. ही प्रिया शहाणी आणि ती साक्षी दीड शहाणी निघाली. तर प्रियाला कसलं गयावया करतेस, रिक्वेस्ट करते ती की अण्णांना शोधून काढ गं प्रिया, मी खूप थकली आहे, माझ्यात आता हिंमतच नाही राहिली अगं. आता प्रिया काय, ती अप्पलपोटीच आहे, फक्त स्वतःचा फायदाच साधवून घेणार आणि साक्षी बरोबर चाळ्यात अडकते तिच्या. प्रिया पटकन व्हिडिओ शूट करायला घेते. साक्षी बोलते की कोणीतरी माझ्या मागे लागले, कोणीतरी माझ्या जीवावर उठले. एकतर ती व्यक्ती माझा जीव तरी घेईल किंवा मला पुन्हा जेलमध्ये तरी पाठवेल. आज प्रिया होती म्हणून मी नशिबाने पोलिसांच्या तावडीतून तरी वाचले. प्रिया ते सगळे रेकॉर्ड करते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. इकडे नागराजने एक भलताच प्लॅन आखलाय. म्हणजे महिपतच्याच माणसाला हाताशी घ्यायचं आणि महिपतवरच नजर ठेवायला लावायची. काय चाललंय ना खरंच कळत नाही आहे. तो महिपतचा खास माणूस रघुला बोलावून घेतो. तेव्हा तो आधी तर महिपतबद्दल चौकशीच करत असतो. नागराज त्याला गोड बोलून गुंडाळतो. अरे रघु, हे बघ, तू महिपतचा खास माणूस आहेस म्हणून तुला सांगतो, महिपत सुखरूप आहे, त्याचा मेसेज आला होता मला. आता तो इतका उत्साही होतो. काय सांगताय, महिपत साहेब कधी येत आहेत? तेव्हा नागराज म्हणतो की आत्ता नाही येऊ शकत तो, पण तो सुखरूप आहे हे नक्की. महिपतने तुझ्यावर कामाची एक जबाबदारी सोपवली. तो विचारतो की काय सांगताय, जबाबदारी? त्यांचं कोणतं बी काम करेल की मी. तेव्हा नागराज म्हणतो की माहिती आहे रे रघु, हे बघ ऐक, ते महिपतचे जे गॅरेज आहे ना, त्या गॅरेजवरती तुला पाळत ठेवायचं आहे. महिपतने म्हणे कोणीतरी माणूस तिथे आतमध्ये ठेवला आहे. हां, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आतला माणूस बाहेर येता कामा नये आणि बाहेरचा माणूस आत जाता कामा नये. एकदम स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. म्हणजे नागराज इतका कावेबाज आहे, त्याने काय केलं, आता रविराज, सुमन असू देत किंवा प्रतिमा, हे सतत त्याच्यावरती नजर ठेवून आहेत. घराबाहेर याला पडता येत नाही म्हणून महिपतच्याच माणसाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला. आता रघु शब्द देतो, काम तर तो चोख पार पाडेलच. नागराज म्हणतो की हे बघ, जर आतल्या माणसाने काही गडबड केली ना, म्हणजे तो उठतोय, पळून जायचा प्रयत्न करतोय, लगेच मला कॉल करायचा. या कामात चूक होता कामा नये हा रघु. जर चूक झाली ना, तू आणि महिपत काय ते बघून घ्या बाबा. म्हणजे हा नागराज दाखवतोय असं की ते काम जास्तीचं महत्त्वाचं तर आहेच, पण महिपत काय चीज आहे ना ते रघुलाही माहिती आहे. चूक झाली का खांडोळीच बाहेर निघली. रघु नागराजला शब्द देतो, अहो त्या गॅरेजमध्ये माणूसच काय, साधी मुंगीही शिरू देणार नाही. नागराज त्याची पाठ थोपटतो, शाबास, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होते, चल लाग कामाला. पण इकडे प्रेक्षकांनो सचिनसमोर भलताच मोठा खुलासा झाला आहे. आता त्याला राहवत नसतं, कारण त्याने
अर्जुनच्या केसच्या फाईलमध्ये साक्षीचा फोटो पाहिलेला असतो, अर्थात त्याच्या समीराचा. म्हणजे नक्की ती भानगड आहे तरी काय ते त्याला शोधून काढायचं असतं. म्हणून तो आता सगळीकडे ऑनलाईन चेक करतो आणि त्याला महिपतची आश्रम केसची एक व्हिडिओ मिळते. म्हणजे न्यूज असते ती. त्यात महिपत ढसाढसा रडत असतो, साक्षी गेल्याचं दुःख म्हणजे सांगत असतो. त्यात त्या महिपतसोबत साक्षीचा पण फोटो पाहतो आणि मग काय, सचिनच्या पायाखालची जमीनच हादरते की. सचिन विचार करतो की साक्षी शिकरे म्हणजे सॅम. आता तो इतक्या मोठ्या धक्क्यात असतो. अचानकच अस्मिता तिथे हजर होते. अस्मिता आधी तर वाकून बघते की सचिन लॅपटॉपवर नक्की काय करतोय, आणि समोर साक्षी महिपतचा फोटो पाहताच ती अचानकच बोलते की अरे ही तर अर्जुनची आश्रम केस आहे, पण तू का वाचतोयस? सचिन कारण सांगतो की अगं अस्मी, मी तुला म्हणालो होतो ना की मला कोर्ट केसेसबद्दल ऐकण्याची बघण्याची खूपच क्युरिओसिटी असते. मी पनवेलमधल्या सगळ्या आजपर्यंतच्या फेमस केसेस ते सर्च केलं आणि ती काय ही केस आली तेच बघत होतो मी. तेव्हा अस्मिता म्हणते की अरे इतकीच क्युरिओसिटी आहे तर अर्जुनला विचार ना, अर्जुन करेल तुझी मदत. अरे त्याने खूप साऱ्या केसेस जिंकले आहेत. सचिन म्हणतो हो, पण त्याच्या मनात एक भलताच गोंधळ चालू झालेला असतो. कारण साक्षीने समीरा बनवून जे काही दृश्य त्याच्यासमोर उभं करून त्याला उल्लू बनवलं आहे ना, ते सगळंच त्याच्या डोक्यात घुंगत असतं. आता इकडे प्रियाने साक्षीला जाम उल्लू बनवलं आहे. आज जे खोटे पोलीस तिने आणले होते ना, त्यांना जेव्हा ती पैसे देते, आता ते पोलीस म्हणजे ती माणसं जे आहेत ती विचारतात, काय मॅडम अहो इतकेच पैसे, यातून तर आम्हाला या कपड्याचं भाडंसुद्धा द्यावं लागेल, आणि त्यात इतकी चांगली ॲक्टिंग केली मी, इतकेच पैसे. प्रिया म्हणते की तो जो खर्च आहे ना युनिफॉर्मचा तुमच्या, त्यातूनच काढायचा. प्रिया त्या दोघांना ताकीद देते की पनवेलमध्ये मी सांगते तोपर्यंत दिसू नका. ते निघून जातात. आता इकडे अर्जुन, अश्विन, सायली तिघेही किल्लेदारांच्या घरी हजर होतात. तेव्हा रविराज धक्क्याने विचारतात की काय, सौरभने स्वतः कबूल केलं की जो डेड बॉडीचा घोळ झाला आहे तो त्यांच्या हॉस्पिटलच्या निष्काळजीमुळे झाला आहे. तेव्हा अश्विन म्हणतो की हो, खरं तर या केसमध्ये सौरभने आपली खूप मदत केली, कारण मॉर्गचा सगळ्यांनाच ॲक्सेस देता येत नसतो, तरीही त्याने आपल्याला खूप सारी इन्फॉर्मेशन पुरवली. अर्जुन सांगतो की सिनियर, त्याने आपल्याला CCTV फुटेजसुद्धा दिले. आता ते सगळं CCTV फुटेज जे आहे अर्जुन स्वतःच्या लॅपटॉपवर दाखवतो. तेव्हा सायली सांगते की हाच तो माणूस आहे ज्याने मृतदेह बाहेर काढला होता, म्हणजे आपल्यातला संशयी आरोपी. आता रविराजांना विचार येतो की महिपतचं गायब होणं, हे CCTV फुटेज आणि ते बॉडी अरेंज करणं, हे सगळे किती इंटरकनेक्टेड आहे. अर्जुन म्हणतो की हो, आणि याच माणसाने ते DNA रिपोर्ट मॅच करून आपली फसवणूक केली असावी. आता रविराजांचा संताप वाढतो. त्यांना वाटतं की ते सगळे पेपर्स त्याच वेळी त्याने का चेकिंग केली नसतील. माझ्या हातून इतकी मोठी चूक घडलीच कशी. प्रतिमा समजावते की अहो का स्वतःला त्रास करून घेत आहे. तेव्हा अर्जुनही समजावतो की हो सिनियर, अरे ज्या माणसाने ही खोटी बॉडी उभी करून DNA रिपोर्ट मॅनेज केले होते, तू जरी या खोलात शिरायचा प्रयत्न केला असता तरी गोष्टी त्याने मॅनेज केल्याच असता. अश्विनही म्हणतो की हो, जी लोक सगळं हॉस्पिटलचा रेकॉर्ड बदलून मॉर्गमधून डेड बॉडी गायब करू शकतात, ती लोक काहीही करू शकतात. तेव्हा अश्विनला सायली म्हणते, पण आपलं पारडं आता जड आहे अश्विन भाऊजी. महिपत अचानकच गायब झालाय, म्हणजे इतक्यात तरी तो काय बाहेर येणार नाही. म्हणजे सुपारी देणाऱ्या माणसाचा उजवा हात निखळल्यासारखं झालंय. तर इतक्यात अश्विनला फोन येतो. अश्विन तो फोन रिसीव करतो. तो आता सगळ्यांना सांगतो की मला एक इमर्जन्सी आहे, जावं लागेल मला, मी नंतर भेटतो तुम्हाला, आणि तो निघूनच जातो. रविराज आता समोर येऊन ते लॅपटॉपचे CCTV फुटेज चेक करतात आणि त्यांच्यातला जो राग आहे तो असा उफाळून बाहेर येतो अचानकच. हा माणूस लवकरात लवकर माझ्यासमोर यायला हवाच आहे. इतक्या वर्षांचं दुःख, इतक्या वर्षांचा जो मनस्ताप आहे ना,
तो तेव्हाच शांत होईल जेव्हा हा माणूस माझ्यासमोर जेलमध्ये जाईल. अहो, तो माणूस समोरच आहे तुमच्या, रोज अवतीभोवती फिरतोय. पण अजूनही यांना साधी भनकही नाही आहे. लवकरच आता ते गुपितही सुमन काकूमुळे उलगडणार आहे प्रेक्षकांनो. पण ते कसं पाहूयात ना. पण भाग आत्ता सध्या संपतोय. पुढे बघूयात नक्की काय ट्विस्ट आलाय. अरे बापरे प्रेक्षकांनो, पुढे तर मोठाच धमाका झालाय की. कारण अस्मिता कल्पनासोबत जेव्हा डॉक्टरांना भेटायला गेली तेव्हा सचिनला साक्षीसोबत त्याने पाहिलं आहे. पण ती साक्षी आहे ते बघितलं नाही आहे. पण सचिनला एका मुलीसोबत पाहून तिला जबरदस्त धक्का बसला. घरी जाता क्षणी सुभेदारांच्या घरात असता मोठा बॉम्ब फुटलाय ना. आता सचिन समजावण्याचा प्रयत्न करत असतो. अस्मिता असते भडकते, त्यापेक्षा ना विष आणून दे मला. म्हणजे कसं, एकदाचे मी मेले का तू तुझ्या गर्लफ्रेंडसोबत फिरायला मोकळा ना. सायली तर इतकी सैरभैर झाले काहीच कळत नाही आहे तिला. आता सचिन चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतो. अर्जुनने संधी दिली होती पण माती खाल्ली. अर्जुन सानकन थोबाड फोडतो सगळ्यासमोर त्याचं. आता सर्वांनाच धक्का बसलाय. आता अर्जुन खरं काय ते सांगेल का? तर प्रेक्षकांनो, पुढे नक्की काय घडतंय ते पाहायला जरूर सबस्क्राईब करा. हां, पण खरे भागा, कारण आपल्या चॅनलवर खोटे एपिसोड्स अपलोड केले जात नाहीत.